नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला शेवेचा चमचमीत उपमा कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. 2 कांदे, 3 मिरच्या, 2 टमाटर, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता आणि ही बारीक शेव आहे. चला तर आपण हे सर्व व्यवस्थित चिरून घेऊया. कांदे, टोमॅटो, मिरची वगैरे, आणि तुम्हाला चिरून आल्यावर दाखवते मी काय करायचं. इथे मी एक छोटस पातेलं घेतलंय, त्याच्यात थोडं तूप टाकलंय आणि गॅस लावून घेतलंय. हे मी आता शेव थोडी भाजून घेणार आहे. त्याचा आपण रव्याचा उपमा करतो तसंच करायचं आहे, पण थोडस चेंज आहे. व्यवस्थित ही शेव भाजून घ्यायचे, मंद आचेवर घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची, टमाटर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, असं काही नाही. अगदी साधं सोपं सरळ रेसिपी आहे. खूप वेळ लागत नाही. तुमचं जर साहित्य ऑलरेडी तुम्ही कटिंग करून ठेवलं असेल तर 10 मिनिटातच हे रेसिपी रेडी होते. बघा तर मग आता ही शेव मी भाजून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये काढले. त्याला तेल टाकून घेऊया. फोडणीची तयारी करूया. एक 1.5 पळी तेल टाकलंय मी. त्यात मोहरी, 1 चमचा मोहरी चांगली तडतडली पाहिजे. बघा आपली मोहरी चांगली तडतडली. आता त्यात जिरं टाकूया. 1 चमचा जिरं पण चांगलं फुललं पाहिजे. त्यानंतर थोडंसं हिंग टाकूया. आता कांदा आणि मिरची टाकले. मिरची तुमच्या आवडीनुसार टाका. आता हे दोन्ही चांगलं परतवून घेऊया. थोडंसं लाल होईपर्यंत गॅस मिडियम ठेवायची. यात कढीपत्ता टाकूया आणि हे चांगलं मीडियम गॅसवर कांदा लाल होईपर्यंत परतवून घेऊया. चला तर आपला कांदा बघा थोडासा लाल झालेला आहे. यावेळेस याच्यात हे मी शेंगदाणे टाकले. तुमच्या आवडीनुसार जास्त कमी जास्त तुम्ही शेंगदाणे करू शकता. मीठ टाकते चवीपुरतं. आणि हा बारीक चिरलेला टोमॅटो. हेही चांगलं 3-4 मिनिटं परतवून घेऊया. थोडीशी चवीपुरती साखर टाकूया आणि हेही लाल होईपर्यंत चांगलं परतवून घेऊया. चला तर बघा कांदा, टोमॅटो सर्व चांगलं एकजीव झालेला आहे. आता आपण ही शेव टाकून घेऊया भाजलेली आणि याच्यातच चांगली मिक्स करून घेऊया. मंद आचेवर करून घ्यायची. एकदम गॅस बारीक करून हे सर्व एकजीव करून घ्यायचं. किती छान कलरफुल दिसतं बघा. खूपच
सुंदर होते ही रेसिपी, एकदा नक्की करून बघा. प्रयत्न आहे की तुम्हाला साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी दाखवायची. मला रेसिपी कशी वाटली तेही नक्की कळवा. हे झालं एकजीव करून, सर्वात एकजीव झालेला आहे. आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया, नॉर्मल गरम. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं लागतंय तसं पाणी ऍडजस्ट करायचं. मला थोडीशी लबलबीतच लागतं म्हणून मी जरा पाणी थोडंसं जास्त टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे 2 मिनिटं झाकण देऊन शिजवून द्यायचं. हा बघा, आता आपला उपमा रेडी आहे. किती सुंदर दिसतोय बघा. आणि यावेळेस आपण गॅस बंद करून घेऊया आणि आम्ही तुम्हाला सर्व करून दाखवते. हा माझा झटपट होणारा उपमा तुमच्यासाठी रेडी आहे. नमस्कार मैत्रिणी, माझ्या जोस रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी संध्याकाळसाठी एक काय करू हा विचार करत होती. तर मला आज खूप कंटाळा आलाय. तर मला आज मला स्वतःला स्पेशली घावणे हा प्रकार खूप आवडतो. तर आपण घावणे खूप प्रकारचे करतो. तांदळाच्या पिठाचे करतो किंवा कोण मिक्स पिठाचे करतात, जसं पण त्याच्या आवडीनुसार. पण मी आज तुम्हाला एक तर ज्वारी, तांदूळ आणि नाचणी हे 3 पीठ एकत्र करून तुम्हाला घावणे करायची कशी ते दाखवते. ते घावणे तुम्ही खूप पौष्टिक असतात आणि तुम्ही चहा सोबतही खाऊ शकता आणि जेवणासोबत. आणि मला खूप कंटाळा आलाय चपाती आणि भाकरी बनवायचा, म्हणून मी जेवणासाठी हे घावणे करणार आहे. पण त्याच्यासोबत मी बटाट्याची भाजी सुद्धा करणार आहे. साधी सोपी बटाट्याची भाजी. राई जिऱ्याची वगैरे काही फोडणी नाही, फक्त कांदा. त्यासाठी मी 2 कांदे घेतले, 3 मिरच्या घेतल्यात. तिखट तुम्हाला आवडीनुसार करा, जसं तुमची मुलं वगैरे कसं खातात त्याच्यात. आणि थोडीशी कोथिंबीर. हे मी भाजीसाठी केले. आणि ही 4 बटाटे मी इथे उकडून घेतले आणि ही मी जरा कापून घेणार आहे. बारीक चॉप करून घेते मी. हे बघा, मी आता हे 2 कांदे असे चॉप केलेले आहेत. फक्त मधून कट करून असा स्लाइस कांदा केलेला आहे. बघा, पातळ झालेले स्लाइस. हे 3 मिरच्या घेतल्यात मी, ज्या बारीक कट केल्या. ही कोथिंबीर आहे, एकदम बारीक चॉप करून घेतले कोथिंबीर. आणि थोडासा कढीपत्ता. तर आपण फोडणीची तयारी करूया. आणि ही बटाटे जे आपण बॉईल केले ते मी अशी पातळ कट करून घेतले, 2 करून. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी इथे मी पातेले ठेवले. त्याच्यात मी माझ्या हिशोबाने 2 चमचे तेल टाकते. तुम्ही जसं तुमचं असेल तसं तुम्ही करू शकता. तेल काय कमी जास्त वापरू शकता. आणि याच्यात हा पहिला कांदा टाकते. याला कुठली राई जिरा वगैरेची फोडणी नाही, मी डायरेक्टच करते ही भाजी. कांदा, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व मी एकत्र टाकून घेतले. हे भाजी मी फोडणीला सर्व टाकलेलं आहे. अगदी साधी सोपी भाजी आहे बटाट्याची भाजी. आणि घावण्यासोबत किंवा डोस्यांसोबत कशासोबतही खाऊ शकतो. पण या घावण्यांसोबतही एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते.
आपण ज्या भाज्या करतो त्याच्यात जिरं राई अशी फोडणी असते, तर काही फोडणी नाही, डायरेक्ट कांदा, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढंच टाकायचं आपल्याला. हे बघा आता माझ्याकडे कांदा 2-3 मिनिटात तिथे शिजून झाला की मी तुम्हाला दाखवते. इथे माझा कांदा बघा चांगला मऊ झालेला आहे, पाहू शकताय तुम्ही. मिरची वगैरे सगळं चांगलं शिजलेलं आहे. आता आपण यावेळेस मीठ टाकूया ह्याच्यात. तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आणि हळद. मिरची टाकले म्हणून गरज नाही तिखट होते. ही हळद मी टाकली. चांगलं आपण 2 मिनिटांनी परतवून घेऊया, जेणेकरून हळद चांगली कांद्यामध्ये मिक्स करतो. हे बघा तुम्ही पाहू शकता भाजी अगदी 5 ते 7 मिनिटात रेडीच होते. काही मला जास्त काय करायची गरज लागत नाही. आता हे मिक्स करून झाले की याच्यामध्ये मी बटाटे टाकूया. बटाटे मी टाकून घेतले. छान पिवळी अशी भाजी रेडी झाली बटाट्याची तुमची. प्रमाण एकदम बरोबर आहे. याच प्रमाणात जे भाजी केलीत ना तो खूप सुंदर लागते. माझी प्लेट रेडी. आता मी हे बंद करून घेते. आता बटाट्याची भाजी तर रेडी झाली आहे. ती आपण झाकून घेऊया. इथे मी तवा ठेवलाय आपल्या घावणे काढायला. हा माझा नॉनस्टिकचा तवा आहे. तुम्ही कुठल्या पण तव्यावर करू शकता. आणि हे माझं ज्वारी, नाचणी आणि तांदूळ याचं मिक्स पीठ मी करते. भाकरी पण करता येते याची. याचे मी घावणे देखील करते. खूपच पौष्टिक असतात म्हणून मी हे घावणे नेहमी करते. तर आता आपण घावण्याची तयारी करून घेऊ. चवीनुसार मीठ टाकूया आपण. बस बाकी काय नाही. आणि हे चांगले पातळ करून घेऊया. मीठ हे पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून याच्या गुठल्या झाल्या नाही पाहिजे. जर आपण तांदळाच्या पिठाचे पण घावणे चांगले होतात असं काही नाही, पण तांदळापेक्षा हे पीठ खूप पौष्टिक आणि खायला पचायला पण हलकं असतं. खूप छान लागतं. नक्की करून बघा याचं आणि मला सांगा तुम्हाला आवडले का. नक्की कळवा. हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी अशी असायला पाहिजे. एकदम फ्लोईंग असायला पाहिजे, पातळ. हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि प्रत्येक वेळेला घावणा टाकताना असं ढवळून घ्यायचं, कारण हे पीठ खाली जाऊन बसतं आणि वरती पाणी राहतं. मग सर्वप्रथम हा तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मग त्यात ब्रशने तेल लावा, नाहीतर आपण असं पण लावू शकतो. असं काय नाही. संपूर्ण तव्याला तेल लावून घ्या. गॅस प्रथम एकदम स्लो करायचा. आधी घावणा टाकायचा आणि मग थोडंसं मीडियम करायचं. हे बघा मी हलवलंय आणि हा घावणा मी टाकते. पहिला साईडने टाकायचं मग मध्ये टाकायचं.
तुम्हाला जेवढे मोठे पाहिजे तेवढे करू शकता. आता थोडस गॅस वाढवायचा. हा बघा, एक साईडने पूर्ण सुटलेला आहे बघा साईडने. आता आपण पलटून घेऊया. हा बघा, मस्त एका साईडने झालंय. आता दुसऱ्या साईडने आपण 1 ते 2 मिनिटात लगेच पलटून घ्यायचं, होऊन जातं. जास्त काय करायची गरज लागत नाही. हे बघा, आता मी याच्यातून काढते. हा बघा, आता आपण अशाच प्रकारे दुसराही टाकून घेऊया. पहिला तेल टाकूया जरासं, थोडंसं तेल लावूया आणि हे परत असं खालून हलवून पीठ ना तव्यामध्ये टाकून. एकदम क्रिस्प आहे, काही म्हणजे असं चिटकत नाही वगैरे. तुम्ही बघितलं असेल, व्यवस्थित निघतं. हे बघा, माझे हे गावणे रेडी झालेले आहेत. किती सुंदर जाळीदार झालेले आहेत बघा, एकदम नरम. आता आपण चटणी बनवून घेऊया. आपण चटणी बनवतोय. चटणीसाठी एक खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि 2 मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. हे मी मिक्सरमध्ये करून तुम्हाला चटणी करून दाखवते. चला तर हे बघा मैत्रिणींनो, माझं हे आता घावणे, बटाट्याची भाजी आणि ही चटणी रेडी आहे. बघा किती सुंदर दिसते ती. आणि माझ्या घरात तर सर्वांना आवडते, स्पेशली मला पण भरपूर आवडतं. तुम्ही नक्की ट्राय करा. हे एकदम. आज तुम्हाला दाखवणार आहे रसाचा शिरा. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, हे तूप घेतलंय मी अर्धी वाटी, साखर अर्धी वाटी. जसं तुम्हाला ऍक्च्युली हे कसं सम प्रमाणात घ्यायचं असतं, पण माझी साखर जाड आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतली. आणि तूप आपल्या इच्छेनुसार जसं पाहिजे तुम्हाला. जर 1 वाटी घ्यायचं तर 1 वाटी घेऊ शकता, पण अर्धी वाटीने पण खूप छान होतो. चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 वाटी पाणी गरम करून ठेवले शिऱ्यामध्ये टाकायला. आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट आहेत. काजूच्या मी काप करून ठेवले, बदामाचे काप आणि मनुके आणि थोडीशी वेलची. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे मी तूप आहे ना, ते तूप ह्याच्यात टाकते. तुम्हाला हवं असेल तुम्ही तूप वाढवू शकता. त्यात आपण रवा भाजून घेणार आहोत. अर्धा वाटी तूप भरपूर झालंय बघा. रवा पूर्ण भिजलाय. एकदम मंद आचेवर हा थोडासा भाजून घेऊया. हा बघा, आता आपला रवा चांगला परतलाय ना. 4-5 मिनिट आपण चांगला परतून घेतलाय. या स्टेजवर आपल्याला ही साखर टाकायची आहे, जेणेकरून साखर पण रव्यामध्ये चांगली वितळून जाईल. हा रव्यामध्ये भरपूर काय काय टाकू शकतात. शिऱ्यामध्ये तूप वगैरे टाकतात, त्याची पद्धत आहे अशी. पण मी नेहमी साधाच बनवते आणि फारच छान होतो हा. काही वेगळं करायची गरज लागत नाही. झटपट रेसिपीसाठी आणि थोडक्याच आपल्या घरातल्या साहित्यात हा होऊन जातो. आता साखर पण एकजीव झाली. त्याच्यासोबतच आपण हे ड्रायफ्रूट पण टाकणार आहे. हे आपण बदामाचे काप टाकले, थोडेसे मनुके, थोडेसे काजूचे काप टाकले. त्याबरोबरच वेलची पूड,
मस्त सुगंध सुटतो. हे चांगलं भाजून झालेलं आहे सर्व. तुम्ही पाहू शकता हे बदाम हे फुललेले आहेत. बदाम वेलची मस्त हे बघा फुलून एकदम मस्त झालेली आहे. किती सुंदर दिसतं बघा. काहीही ह्याच्यात एक्स्ट्रा टाकलेलं नाहीये मी, नाही केसर वगैरे काही नाही. एकदम सोपा आणि साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. आता पाणी टाकते आपण. थोडंसं पाणी ऍड करायचं. एकदम मऊ होतो, एकदम छान होतो. अगदी 5-7 मिनिटात रेडी होणारा शिरा आहे हा. आपला शिरा रेडी आहे. किती मऊ झालाय बघा. तुम्ही कमी पाणी टाकून तो एकदम सडसडीत पण बनवू शकता, पण मला हे मऊ शिरा आवडतो म्हणून मी मऊ बनवते. हे बघा आपला शिरा रेडी आहे. मी गॅस बंद करून ठेवते. हे मी प्लेट मध्ये काढलेलं आहे. याला थोडस बदामाचे काप, काजूचे काप टाकून मी गार्निश केलेलं आहे. किती सुंदर दिसतो बघा हा. किती मिनिटात, एकदम 5 मिनिटात रेडी झालाय. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज सकाळी नाश्त्यासाठी मी काय करावा हा विचार करता करता मला असं वाटलं मला नूडल्सची रेसिपी मी शेअर करावी, म्हणून मी ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. तर मी बाजारातून हे नूडल्स मिळतात, ते मी नूडल्स घेऊन आले. हे बघा, हे असे हक्का नूडल्स म्हणून मिळतात. हे नूडल्स आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 टमाटर, 2 कांदे, 2 टमाटर आणि 1 ते 2 हिरवी मिरची. जसं तुमच्या घरात मुलं असतील तर हिरवी मिरची कमी टाका. आणि याच्यात आणखी सॉसेस येणार आहेत. हे सर्व आपल्याला लागणार साहित्य आहे. त्याचबरोबर आपण नूडल्स आता बॉईल करून घेणार आहोत. मी हा कांदा चॉप करून घेतलाय, हे टमाटर चॉप केलंय आणि हे मिरची जस्ट 2 तुकडे केले. आता आपण नूडल्स बनवायला सुरुवात करूया. मी हे पातेलं ठेवलंय, त्याच्यात आपण एक 2 चम्मच तेल टाकणार आहोत. तेल चांगलं गरम झालं तेल चांगलं गरम झाले आपलं की ह्यात आपण लसूण पेस्ट टाकणार आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. याच्यात काही भाज्यांची गरज नाही, काय नाही. फक्त लसूण पेस्टवर आपण करतो आणि कांदा टॅमॅटो लसणाचा जरा वास त्यापर्यंत आपण 2 मिनिटं परतवून घेणार आहे. त्यामध्ये आता आपण हा आपला बारीक फ्राय केलेला कांदा टाकणार आहे आणि ही मिरची. हे दोन्ही थोडस मीडियम गॅसवरच करणार आहे. गॅस मीडियम ठेवायचा, कारण कोणती चायनीज रेसिपीला गॅस जास्त मोठाच करून करायची असते. कांदा थोडासा आपल्याला थोडं हे करून घ्यायचं, नरम करून घ्यायचं. हा कांदा थोडासा परतला तर आपण हे टमाटोही टाकून घेऊया. त्याबरोबर थोडंसं मीठ टाकूया. याने टमाटो लगेच मॅश होतील. काही थोडंसं मीठ, ते कोणतंही
चायनीज रेसिपी करताना सॉसेसमध्ये मीठ असतं तर त्याला मीठ बेतानेच टाकायचं. टोमॅटो शिजू देऊया. हे बघा टोमॅटो आणि हे कांदा चांगला हे झालेला आहे. आता आपण याच्यात थोडस सोया सॉस 1 चमचा तुमच्या अंदाजाने, हे बघा सोया सॉस टाकलाय. त्यानंतर चिली सॉस, चिली सॉस टाकलाय, सोया सॉस टाकलाय. त्यानंतर थोडस शेजवान चटणी, हाफ थोडस बॅलन्स करायला आपण हे सॉस टाकतोय, टोमॅटो सॉस. बस एवढं झालं की थोडस परतवून घेऊया मसाले एकत्र आणि मग ह्याच्यात नूडल्स टाकायचे. कुठलीही भाजीची गरज नाही, काही नाही. कांदा टोमॅटोवर हे पण नूडल्स रेडी आहेत. आता हे फक्त तुम्हाला एकत्र करून घ्यायचं. माझे हे झटपट नूडल्स रेडी आहेत. बघा रंग किती सुंदर आलाय, टेक्स्चर बघा, आणि एकदम वेगवेगळे झाले. कुठेही असं म्हणजे स्टिकी नाही झाले. हे माझे नूडल्स रेडी आहेत. आता मी तुम्हाला हे प्लेटिंग करून दाखवते याची. हे 2 माणसांसाठी पुरेच आहे. किती सुंदर रंग आलाय बघा. हे बघा मैत्रिणींनो, माझे हे नूडल्स आता रेडी आहेत. खूपच कमी वेळात आणि खूप सुंदर दिसतात बघा. लहान मुलांना तर खूप आवडतात, मोठी माणसं पण अगदी आवडीने खातात. 5 ते 7 मिनिटात होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.